नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे मंचुरियन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला, अगदी सोपी रेसिपी आहे. वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे अर्धा कोबी घेतलेला आहे. कोबी एकतर आपल्याला किसणीने बारीक किसून घ्यायचा आहे किंवा मग चॉपरमध्ये बारीक असा त्याला चॉप करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पाणी असतं त्याच्यामधलं ते आपल्याला पिळून काढायचं आहे. त्यानंतर 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि 1 गाजर घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे बारीक चिरून. त्यानंतर एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इतकं सामान आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी लागणार आहे. तर त्यानंतर आता पुढची प्रोसेस म्हणजे आता हे सर्व भाज्या आपल्याला एका बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात. आता इथे मी ह्या सर्व भाज्या एकत्र करून घेणार आहे. फक्त लक्षात घ्यायचं आहे, कोबीला थोडंसं एक्स्ट्राचं पाणी असतं ते आपल्याला व्यवस्थित असं छान पिळून घ्यायचं आहे. जर कोबीमधलं एक्स्ट्राचं पाणी पिळून घेतलं तर आपल्याला इथे जास्त कॉर्नफ्लॉवरचा किंवा मैद्याचा वापर करावा लागत नाही. तर आता ह्या भाज्या आपल्याला छान अशा एकदा मिक्स करून घ्यायच्यात. आता भाज्या इथे छान अशा एकत्रित करून घेतल्यात. त्यानंतर इथे काही मसाले वापरायचे. तर इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे फक्त कलर येण्यासाठी. त्यानंतर आता इथे आपल्याला सॉस टाकून घ्यायचा आहे. तर 2 चमचे इतके आपल्याला सोया सॉस लागणार आहे. त्यानंतर आता इथे 1 चमचा रेड चिली सॉस टाकून घेतला आहे. त्यानंतर आता इथे 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 2 चमचे टमॅटो कॅचअप टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सॉस आपल्याला छान असे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. तर आता इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेते सुरुवातीला आणि एक छोटी वाटी साधारण 4 चमचे मी इथे मैदा घेतलेला आहे. हा मैदा देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता हे छान व्यवस्थित हाताने आपल्याला याचा एक गोळा तयार होईल इतपत आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैल ठेवायचं नाही. याच्यासाठीच मी आधी सांगितलं होतं कोबीमध्ये जर एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते पिळून काढायचं, म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपल्याला फारसा लागत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता अगदी छान याचा एक गोळा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे मंचुरियन बनवण्यासाठी. तर मंचुरियन बनवण्याची पहिली स्टेप जी आहे ती आपली पूर्ण झालेली आहे. हे मिश्रण तुमचं सैल झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे आणखी कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. तर आता इथे आपण आपल्याला हव्या तेवढ्या आकारामध्ये मंचुरियन बॉल बनवून घेऊयात. अशा पद्धतीने मी राहिलेले सर्व आता मंचुरियन बॉल इकडे बनवून घेणार आहे. आता इथे मी काही मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहेत. आता यांना तळून घेऊया. तर त्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात सुरुवातीला. आता तेल गरम झाले की नाही चेक करूयात. तर छोटासा एक पिठाचा गोळा मी याच्यामध्ये टाकला होता आणि तुम्ही ते बघू शकता अगदी हलकेसे त्याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपलं तेल अगदी योग्य प्रमाणामध्ये तापलेलं आहे. एकदम आपण गोळा टाकला आणि तो जर वरती आला तर समजायचं तेल खूप जास्त कडकडीत गरम झालं आहे. इतकं कडकडीत तेल आपल्याला इथे नको आहे. मीडियमच तेल हवं आहे. तुम्ही ते बघू शकता अगदी आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. अशा तेलामध्ये जर मंचुरियन तळून घेतले तर ते अगदी आतपर्यंत छान असे तळल्या जातात. आणि खूप जास्त जर तेल आपण गरम केलं आणि त्यामध्ये जर हे मंचुरियन तळायला टाकले तर वरची बाजू अलगदपणे लालसर होती. आपल्याला वाटतं तळल्या गेलेत आणि आतमध्ये ते कच्चे राहतात. त्यामुळे तेलाचं प्रमाण आपल्याला टेम्परेचर इतकंच ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मंचुरियन बॉल्स टाकून घेऊयात. आता यांना हलवायचं नाही, आपोआप ते वरती असे तरंगून आले पाहिजेत. आणि हे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मंद आचेवरती तळायचं. खूप जास्त घाई करू नका, गॅस कुठेही मोठा करू नका. अगदी मंद आचेवरती हे मंचुरियन तळून घ्यायचेत आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान हे आपले मंचुरियन तळल्यानंतर अलगद असे वरती येतात. तर त्याचा रंग देखील बदललेला आहे आणि छान असे ते तळल्या गेलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता अजिबात कढईला वगैरे चिकटलेले नाही आहेत.
छान आपले मंचुरियन इथे बनवून तयार झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। पहिली बॅच आपली तळून इथे तयार झालेली आहे। आता यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर राहिलेले मंचुरियन अशाच पद्धतीने इथे आपण तळून घेणार आहोत। तर इथे आता माझे सर्व मंचुरियन बॉल्स तळून तयार झालेले आहेत। आता हे साईडला ठेवून देऊयात आणि आपल्याला मंचुरियनसाठी जी ग्रेव्ही बनवायची आहे ती बनवायला घेऊया। तर त्यासाठी लागणारं तुम्हाला आता मी साहित्य सांगते। तर आता ग्रेव्ही बनवण्यासाठी फारसं साहित्य लागत नाही। तर इथे मी एक शिमला मिरची अशी चौकोनी आकारामध्ये कापून घेतली, एक कांदा घेतलाय तो देखील चौकोनी आकारामध्ये कापलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, मिरच्या इथे जरा तिखट आहेत, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे देखील बारीक चिरून घेतले। त्यानंतर इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून याची छान अशी स्लरी बनवून घेतलेली आहे। तर आता इकडे आपल्याला सॉस घ्यायचे। तर 1 चमचा इथे मी ग्रीन चिली सॉस घेतला आहे, त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घेतला आहे, त्यानंतर 2 चमचे सोया सॉस घेतला आहे आणि त्यानंतर 2 चमचे टमॅटो कॅचअप घेतलेला आहे। तर एवढे सॉस आपल्याला लागणार आहेत। तर ही पूर्वतयारी आधीच आपल्याला करून ठेवायची। आता हे सॉस आपल्याला छान असे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण असे एकजीव झाले पाहिजेत, व्यवस्थित असे मिक्स करून घ्या। तर चला आता इथे सॉस देखील आपले छान असे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता ग्रेव्ही बनवायला घेऊयात। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जे तेल आपण इथे मंचुरियन तळण्यासाठी वापरलं होतं तेच तेल घेतलं आहे। तर 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 2 पळी तेल घेतलेलं आहे। आता तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। तर तेल इथे छान असं गरम झालं आहे। आता याच्यामध्ये अद्रक आणि लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता फक्त आपल्याला इथे अद्रकचा जो कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत हलकंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी मिरची देखील टाकून घेतलेली आहे। आता इथे मी 2च मिरच्यांचा वापर केला होता। मिरची माझी खूप जास्त तिखट आहे, लहान मुलं जर खाणार असतील तर मिरचीचा वापर थोडासा कमी करा। तर आता इथे अद्रक आणि लसूण छान असं तेलावरती परतलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर आता इथे कांदा आणि शिमला मिरची मी दोन्ही सोबतच टाकून घेणार आहे। आता याला खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, अगदी 1 मिनिटभर हे फक्त तेलावरती आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, बाकी शिजवत बसायचं नाही आहे अजिबात। तर आता इथे 1 मिनिट झालं आहे आणि हे छान असं परतलं गेलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता या स्टेजला आपल्याला आपण जो तयार करून ठेवलेले सॉस होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता हे सॉस देखील आपल्याला छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता इथे सॉस आपले छान असे मिक्स झालेत। याच्यामध्ये आता जी आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण इथे टाकून घेतली आहे। पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकल्यानंतर ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते, तर अशा वेळेस आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकतो। जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला मंचुरियनची ग्रेव्ही हवी आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथे पाणी टाकू शकतो। तर मी अगदी इथे एक छोटंसं फुलपात्रभर पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे। आता ह्या ग्रेव्हीला छान अशी उकळी येऊ द्यायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता तयार केलेले मंचुरियन बॉल्स टाकून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी मस्त अशी ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे आणि आता छान अशी याला उकळी देखील यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता। आता या स्टेपला आपल्याला जे आपण मंचुरियन बॉल्स केलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता हे मंचुरियन आपल्याला फक्त या ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिटभरासाठी छान अशी याची वाफ काढून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटसारखे हे आपले मंचुरियन बॉल्स घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत। तर मंचुरियन इथे आपले बनवून तयार झालेले आहेत। आता सर्व करायला घेऊयात, गॅस बंद करूयात। तर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि पातळ चिरून घेतलेला कोबी याच्यावरती टाकून घ्यायचा आहे
तर इथे आपले गरमागरम मस्त असे हे घरच्या घरी हॉटेल स्टाईल मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.